मराठा साम्राज्य केवळ तलवारींच्या झळाळीचा इतिहास नाही, तर ते एक धोरणी राजकीय उत्क्रांती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी रक्ताचं पाणी करून स्वराज्य निर्माण केलं. पण काळानुसार या स्वराज्याला महासत्तेचं स्वरूप प्राप्त झालं. 18व्या शतकात पुण्याच्या शनिवार वाड्यानं संपूर्ण भारताचं राजकारण आपल्या मुठीत धरलं होतं. पण हा प्रवास नेमका कसा सुरू झाला, छत्रपतींच्या गादीकडून सत्तेची सूत्र पेशव्यांकडे कशी आणि का आली, हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्यासमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं. दिल्लीचा तख्त हतबल करून सोडणारा औरंगजेब आपल्या संपूर्ण सैन्यासह दख्खनवर चालून आला होता. तब्बल 27 वर्षांचा हा संघर्ष रायगडला वेढा पडला. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झालं आणि स्वराज्याचं अस्तित्वच धोक्यात आलं. राजाराम महाराजांना जिंजीला आश्रय घ्यावा लागला. या काळात स्वराज्य विखुरलं गेलं होतं. प्रत्येक गडी, प्रत्येक डोंगर दऱ्यातील मावळा आपल्या परीनं लढत होता. ही संघर्षमय पोकळी होती. जेव्हा छत्रपती शाहू महाराज मुघल कैदेतून मुक्त होऊन स्वराज्यात परतले, तेव्हा त्यांना एक विखुरलेले, आर्थिक डबघाईला आलेले राज्य मिळाले होते. आता गरज होती ती एका अशा नेतृत्वाची जे शाहू महाराजांना एकसंध करून दख्खनच्या राजकारणात पुन्हा मराठ्यांचा दरारा निर्माण करेल. याच वेळी रंगमंचावर एंट्री होते ती बाळाजी विश्वनाथ भट यांची. एक अत्यंत मुत्सद्दी व्यक्तिमत्व. बाळाजी विश्वनाथ यांनी शाहू महाराजांना केवळ गादी मिळवून दिली नाही, तर स्वराज्याची आर्थिक घडी बसवली. 1713 मध्ये त्यांना पेशवे पद मिळालं आणि इथूनच खऱ्या अर्थानं नव्या पेशवाईची नांदी झाली. बाळाजी विश्वनाथ यांनी मुघलांशी तहाची बोलणी करून दख्खनच्या 6 सुभ्यातून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचे कायदेशीर अधिकार मिळवले. याचा अर्थ काय, तर मुघलांनी आता मराठ्यांचे सार्वभौमत्व मान्य केले होते. त्यांनी स्वराज्याला केवळ लढणारे सैन्य दिले नाही, तर महसूल गोळा करणारी एक शिस्तबद्ध यंत्रणा दिली, जी भविष्यात मराठा साम्राज्याचा कणा ठरली. आता येतो 1750चा ऐतिहासिक सांगोला करार. अनेकांना वाटतं की हे सत्तेचं हस्तांतरण होतं, पण हा खरं तर प्रशासकीय समन्वय होता. मराठा साम्राज्य आता कावेरीपासून सिंधू नदीपर्यंत विस्तारलं होतं. साताऱ्यात बसून इतक्या मोठ्या साम्राज्याचा कारभार पाहणं, सीमांवरील युद्धांचा निर्णय घेणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य होतं. छत्रपती राजाराम दुसरे आणि नानासाहेब पेशवे यांच्यात झालेल्या करारानुसार छत्रपती हे साम्राज्याचे सर्वोच्च दैवत आणि प्रतीक राहिले, तर राज्य चालवण्याचे कार्यकारी अधिकार शनिवार वाड्याकडे आले. हे एका अर्थी मॉडर्न संविधानिक वाटणीसारखे होते. याद्वारे पेशवे हे केवळ नोकर राहिले नाहीत, तर ते राजप्रतिनिधी म्हणून जबाबदारीनं साम्राज्य चालवू लागले. पेशवे हे केवळ कारभारी नव्हते, तर ते युद्धनीती आणि राजकारणातील उस्ताद होते. बाजीराव पेशव्यांनी आपल्या अफाट वेगवान गनिमी काव्याच्या जोरावर दिल्लीच्या राजकारणात मराठ्यांचा असा दबदबा निर्माण केला की मुघल सम्राटही मराठ्यांच्या परवानगीशिवाय पान हलवत नव्हते. त्यांनी शिंदे, होळकर, गायकवाड आणि निष्ठावान सरदारांना स्वतंत्र मोहिमांचे अधिकार दिले, ज्यामुळे साम्राज्याचा विस्तार वेगाने झाला. पुण्याला त्यांनी केवळ प्रशासकीय केंद्र नाही, तर कलेचे, व्यापाराचे आणि शिक्षणाचे मोठे केंद्र बनवलं. मराठा साम्राज्य आता एका प्रादेशिक शक्तीकडून अखिल भारतीय सत्तेत रूपांतरित झाली होती. थोडक्यात सांगायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा जो पाया रचला, पेशव्यांनी त्यावर साम्राज्याचे भव्य मंदिर उभारलं. छत्रपतींचे अधिष्ठान आणि पेशव्यांची तलवार लेखणी या दोघांच्या संयोगानेच हिंदवी स्वराज्य हे अखंड भारत बनवण्याचं स्वप्न पाहू शकले. इतिहास ही केवळ व्यक्तीची कथा नसते, तर ते एका प्रवाहाची साक्ष असते. तुम्हाला काय वाटतं, जर पेशवे आणि छत्रपतींच्या या धोरणी विभागणीचा हा समन्वय नसता, तर मराठा साम्राज्य एवढ्या मोठ्या प्रमाणावर विस्तारलं असतं का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रमिल क्षत्रे
या माझ्या युट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.